मी सुवर्णा जोशी बुलेटिनमध्ये स्वागत। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक गुप्त नव्हती असं संजय राऊत म्हणतात। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काल घेतलेली भेट किंवा बैठक ही गुप्त नव्हती असं म्हटलेलं आहे। भेटीगाठीत चुकीचं काय आहे असा प्रश्न संजय राऊतांनी विचारलेला आहे। अकाली दल एनडीए मधून बाहेर पडणं दुःखदायक आहे अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिलेली आहे। शिवसेनेपाठोपाठ भाजपमधून सुद्धा अकाली दल बाहेर पडलं, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया नोंदवली। एनडीएचे दोन महत्त्वाचे खांब आहेत, एनडीए पासून ते तुटले असं राऊत म्हणतात। तर त्यांनी एक अशी योजना समोर आणली आहे माझ्या की एक जाहीर मुलाखत, आता कोरोना असल्यामुळे गर्दी जमवता येत नाही पण एक जाहीर मुलाखत त्यांची मी घ्यावी देवेंद्र फडणवीस यांची, एक पत्रकार म्हणून, संपादक म्हणून, ते महाराष्ट्रातल्या एक राजकीय घडामोडीतले गेल्या काही दिवसातले साक्षीदार म्हणून एक मुलाखत घ्यावी अशी इच्छा होती। त्याच्यात चर्चा केली मी त्यांच्याशी, गप्पा मारल्या आणि जेवलो सुद्धा एकत्र, अगदी गोपनीय पद्धतीने जेवलो। हिंदी में जानना चाहिए सर, काय सांगाल आता हे प्रारूप वगैरे फिक्स करायचं आहे, ते प्रारूप ठरलेलं आहे का तुमचं आता की पुढची मुलाखत कशा प्रकारे होणार आहे, कुठे होणार आहे? काल आम्ही साधारण चर्चा केली पण ठरवलं आम्ही। अनेकांना उत्सुकता आहे मुलाखती संदर्भात। मी घेतलेल्या त्यांच्या मध्यंतरी मी माननीय शरद पवार यांची मुलाखत घेतली सामनासाठी। खरं म्हणजे पवार साहेबांची मुलाखत सुद्धा मी जाहीर मुलाखत पुण्यात घेणार होतो, पिंपरी चिंचवडला, पण ती त्या काळात होऊ शकली नाही या काही घटना घडामोडींमुळे। यांची घेण्यासंदर्भात काही संस्थांचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस यांचं, तर घेऊ ना, त्यात काय। जर जेव्हा तुम्ही मुलाखत घेता त्यानंतर राजकीय समीकरण बदलतात असं सर्वांचं मत आहे, ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्याची मुलाखत घेतल्यानंतर पूर्ण समीकरणच बदलतं, त्यामुळे तुम्ही आता देवेंद्र सिंगची मुलाखत घेणार त्यानंतर राजकीय समीकरण बदलतील। आता हे मी कसं काय सांगणार, मला असं वाटतंय सरकार सध्याची चाललेली व्यवस्था ही व्यवस्था 5 वर्षासाठी आहे। आणि शरद पवार, माननीय शरद पवार किंवा दिल्लीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, या सगळ्यांचं अत्यंत उत्तम प्रकारचं समन्वय आहे। राज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात, शरद पवार साहेबांचं त्यांना उत्तम मार्गदर्शन असतं, आम्ही सगळे एकमेकांशी सहकार्य करतो, त्याच्यामुळे काही समीकरण वगैरे बदलणार नाही। शिवसेना आणि बीजेपी आता शिवसेना आता आणि बीजेपी पुन्हा एकदा एकत्र जवळ याची अशी सगळी चर्चा सुरू झालेली आहे राजकीय वर्तुळामध्ये। चर्चा तुम्ही करू शकता, आपल्याकडे काय चर्चेला सेन्सॉरशिप नाही किंवा चर्चेला रेशनिंग पण नाही, तुम्ही चर्चा अमर्याद करू शकता। पण हिंदी में जानना चाहेंगे, कल देवेंद्र फडणवीस से मुलाकात हुई, किस बात को लेकर मुलाकात हुई है? देखिए, देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री है, 5 साल तक देवेंद्र जी ने महाराष्ट्र में मुख्यमंत्री पद संभाला है, हम उनके साथ काम भी कर चुके हैं। फिलहाल देवेंद्र जी महाराष्ट्र के लीडर ऑफ अपोजिशन है, बीजेपी के वरिष्ठ नेता है, अब बिहार के इंचार्ज बन गए। बहुत दिनों से मेरा और उनकी मुलाकात तय हो गई थी, दूसरे कारणों से, खास करके सामना के लिए उनकी मुलाकात इंटरव्यू में साक्षात्कार लेना चाहता था, लेकिन टाइम का थोड़ा सा गड़बड़ था, कोरोना हो गया, ये हो गया। और भी एक महाराष्ट्र में जो कुछ साहित्य विषयक संस्था है, कुछ प्रेस क्लब्स है बड़े, उनका भी ये कहना है कि मैं एक देवेंद्र जी की मुलाकात जाहिर तौर पर लूं पब्लिक के सामने। तो इस बारे में भी मैं बात कर रहा था कि हम कैसे कर सकते हैं, ये लोगों की एक मांग है कि मैं आपके साथ मंच पर आकर बात करूं। ऐसा है कि हम दोनों कोई दुश्मन नहीं है ना, महाराष्ट्र की राजनीति में कभी व्यक्तिगत दुश्मनी नहीं होती, आइडियोलॉजिकल या कोई भूमिका पर हमारे विवाद हो सकते हैं, तो इसलिए हमने उनसे बात की। और ये कोई जो हमारी बैठक थी वो कोई गोपनीय नहीं थी, हम कोई बंकर में अंडरग्राउंड नहीं बैठे थे, खुलेआम लोगों के सामने बैठकर बात कर रहे थे। पर सर, इसके राजनीतिक मायने निकाले जा रहे हैं। और आपको मैं ये भी बताना चाहता हूँ, मैं देवेंद्र जी को मिल रहा हूँ, इस बारे में उद्धव जी को भी जानकारी दी। सर, ये आप कह रहे हैं कि हम दोनों कोई दुश्मन नहीं है, तो क्या ये माना जाए कि दोस्ती की तरफ हाथ बढ़ा रहे हैं आप दोनों? दोस्ती का हमने कहा कि मैंने कहा कि राजनीति में महाराष्ट्र में ये कोई नॉर्थ की राजनीति नहीं है,
कि जो हमारा विचार का नहीं है वो हमारा दुश्मन बन गया। हम हमेशा एक दूसरे से मिलने की संस्कार और संस्कृति महाराष्ट्र के राजनीति में है। जब हम बीजेपी के साथ थे तो मैं खुद जाकर पवार साहब को मिलता था। आज भी बीजेपी के बहुत से नेता पवार साहब से कम्युनिकेट करते हैं। ये क्या है उसमें? आज भी मोदी जी हो, अमित शाह साहब हो, पवार साहब से बहुत से विषय पर सलाह मशवरा करते हैं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भी आज भी प्रधानमंत्री मोदी जी को अपना नेता मानते हैं। मैं भी मानता हूँ, देश के प्रधानमंत्री है वो। सर, ये जानना चाहेंगे कि ये सर्वविदित है कि संजय राउत जब किसी से मुलाकात करते हैं तो राजनीतिक भूकंप आता है, तो क्या इस मुलाकात को एक राजनीतिक भूकंप की शक्ल माने हम? अगर भूकंप आएगा तो पहला जो धक्का होता है मुझे मिलेगा ना नीचे से। अब तक तो मुझे कोई करंट नहीं लगा है। जब तक करंट नहीं लगता है तब तक भूचाल कैसे आ जाएगा? पहले जो धक्के महसूस होते हैं ना, 2 रिश्टर स्केल, 1 रिश्टर, अब तक तो आधा रिश्टर स्केल भी नहीं शुरू हुआ। सर, एक और बात है, अकाली दल ने एनडीए का साथ छोड़ दिया है, तो कहीं ना कहीं आपको लगता है शिवसेना भी रह चुकी है एनडीए में, कहीं ना कहीं लगता है जो नेशनल पार्टीज हैं उनको नजरअंदाज किया जा रहा है। देखो, एनडीए के जो मजबूत स्तंभ जो थे वो शिवसेना और अकाली दल थे। शिवसेना को मजबूरन एनडीए से बाहर निकलना पड़ा। मजबूरन बोल रहा हूँ, हमारी इच्छा नहीं थी। अब अकाली दल जो एक बहुत ही मजबूत स्तंभ था, 1996 से हम एक साथ रहे, वो भी उनके किसानों का जो विषय है उस मामले में निकल चुके हैं। अब नए साथी मिल गए हैं बीजेपी के एनडीए को, तो मैं उनको शुभकामनाएं देता हूँ। पर सर, आने वाले बिहार चुनाव में इसका कितना असर देखते हुए नजर आ रहा है? जहां शिवसेना और अकाली दल नहीं है, जिस गठबंधन में, मैं उसको एनडीए नहीं मानता। एनडीए का मतलब था बीजेपी, शिवसेना और अकाली दल। ये 3 दल हमेशा एक साथ रहे, संकट के घड़ी में रहे, चाहे सत्ता हो या ना हो, हम हमेशा बीजेपी के साथ रहे, एनडीए के साथ रहे। अब अगर हम दोनों नहीं है और कुछ नए लोग जुड़े हैं तो नया गठबंधन है। सारा अली खान, दीपिका पादुकोण और श्रद्धा कपूर से पूछताछ हुई है, मुझे मालूम। क्या? देखिए, ये जांच के बारे में मैं क्या सवाल, मैं भी आप जैसे अखबार में पढ़ता हूँ, टीवी पे देखता सर, हूँ। मराठीमध्ये अकाली दल जे सोडून गेलेलं आहे त्याच्याबद्दल जे आणि एनडीए बद्दल म्हणतात, तर त्याच्याबद्दल जरा मराठीमध्ये. नाही, अकाली दलाच्या बादल यांनी एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा केली. मला खरोखर वाईट वाटलं आम्हाला सगळ्यांना, कारण शिवसेना त्या एनडीएतून बाहेर पडली म्हणण्यापेक्षा शिवसेनेला बाहेर पडावं लागलं. जी परिस्थिती आमच्यावर लागली, आम्ही सगळ्यात जुने साथी होतो यांचे, आम्ही आणि अकाली दल आणि शिवसेनेनं एनडीए मध्ये सातत्यानं एक बाजू लावून ठेवली होती. काही लोक जे आले आणि गेले ते सत्तेच्या झुळकीबरोबर आले आणि सत्ता जाताच निघून गेले, पण शिवसेना आणि एनडीए अकाली दल कधीच या पद्धतीनं वागले नाही. पण शिवसेनेला बाहेर पडावं लागलं, आता अकाली दल बाहेर पडलं. अकाली दल आणि शिवसेना हे एनडीएचे 2 मजबूत स्तंभ होते, खांब होते. आज दोन्ही खांब एनडीए मध्ये नाहीये. जिथे शिवसेना आणि अकाली दल नाही, ज्या आघाडीमध्ये, त्याला मी एनडीए मानत नाही. ती नवीन आघाडी आहे त्या नावानं झालेली. आम्ही त्यांचे चेहरे होतो, एनडीएचे मुख्य फेस. सर, आणखीन एक आहे की आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे, कारण शेतकऱ्यांच्या पिकांचे 100% जे आहे ते नुकसान झालेलं आहे. या संदर्भात मग ठीक आहे, नुकसान नक्कीच झालेलं आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. सर, इस मुलाकात पर केंद्रीय पथक सुद्धा यावं लागतं काही बाबतीत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची जी काल भेट झाली त्याविषयीची स्पष्टता केली, कारण या भेटीनंतर अनेक चर्चा होत होत्या, तर्कवितर्कांना उधाण आलेलं होतं. आत्ता वळूया आपण पुढच्या बातम्यांकडे. बातमी आहे मोनिका मोरेची. आपल्याला आठवत असेल 2014मध्ये मोनिका मोरेनं रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावले होते. आता मोनिकाला हात परत मिळालेत. एका अवयवदात्यानं त्याचे हात दान केल्यानं मोनिकाला आता जणू पुनर्जन्मच मिळालाय. परळमधल्या ग्लोबल
रुग्णालयामध्ये एका अवयवदात्यानं हात दान केले होते. 4 आठवड्यांपूर्वी मोनिकावर शस्त्रक्रिया करून तिला हे हात बसवण्यात आलेत. जानेवारी 2014मध्ये कॉलेजमधून कुर्ल्याला घरी जात असताना मोनिका लोकलमधून पडली. त्यात तिचे दोन्ही हात गेले. त्यानंतर तिला कृत्रिम हात बसवण्यात आले, पण आता मात्र तिला हे मानवी हात मिळालेत. आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं मोनिकाला वाटतंय. कृत्रिम हात असूनही मोनिका थांबली नव्हती. आता तर तिला मानवी हातांची साथ मिळाली आहे. त्यामुळे ती यशाची भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. ही मुंबईमधली मानवी हात एखाद्याला लावण्याची पहिली शस्त्रक्रिया आहे. माझा ॲक्सिडेंट 2014 साली झाला. आता त्याला 5-6 वर्ष झाली. त्याच्यानंतर 2 वर्षाआधी मी ते म्हणजे डॉक्टर निलेश सातबाई यांनी मला बोलवलं. तेव्हा मी फॅमिलीसोबत आली, म्हणजे आईवडिलांसोबत. तेव्हा निलेश सातबाईंनी मला म्हणजे सगळं सांगितलं की इथे ट्रान्सप्लांटसाठी हँड ट्रान्सप्लांटसाठी परमिशन भेटलेली आहे, तर तू म्हणजे विचार कर, तुझं आयुष्य पुढे चांगलं होईल. हे म्हणजे सगळं समजावून सांगितलं. त्याच्यानंतर माझे पप्पा रेडी झाले की हँड ट्रान्सप्लांट करायला. तेव्हा 2 वर्षाआधी मी नाव रजिस्टर केलेलं. तर 27 ऑगस्टला मला सरांचा फोन आला की तुला डोनर भेटला आहे, तू रेडी आहेस का? म्हटलं हो सर, रेडी आहे मी. त्याच्यानंतर म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये आली. माझं सगळं म्हणजे चेकिंग झालं. मग 28 तारखेला माझं ऑपरेशन झालं. हँड ट्रान्सप्लांट सक्सेसफुली झालं. आणि माझं आणि माझ्या पप्पांचं माझं आणि माझ्या पप्पांचं मी स्वप्न पूर्ण केलं. आता माझ्या पप्पांचं म्हणजे निधन झालंय, पण डॉक्टर निलेश सातबाई यांनी वडिलांसारखं मला म्हणजे खूप सांभाळलं. खूप म्हणजे माझी देखभाल घेतली. कोविड इन्फेक्शन होऊ नये म्हणून मला ICU मध्ये आयसोलेट केलं होतं. मी घरातल्यांसोबत सुद्धा म्हणजे भेटत नव्हती, फक्त मम्मीसोबत व्हिडिओ कॉल करायची. तर त्यांनी मला खूप म्हणजे सांभाळलं. नर्सिंग स्टाफने, मावशींनी खूप मला सांभाळलं. इवन ब्रदर्स लोक पण मला म्हणजे मला एकटीला असं टाकून कधी गेले नाही. खूप त्यांनी एंटरटेनमेंट केलं. नंतर माझ्या रूममध्ये TV सुद्धा लावला एंटरटेनमेंटसाठी. प्रत्येक डॉक्टर राऊंडसाठी यायचे. सगळे विचारायचे कशी आहेस तू, काय तुला काय हवं काय नको. इवन डायटिशियन पण येऊन विचारायचे तुला जेवायला काय हवं काय नको तू सांग. म्हणजे या हॉस्पिटलने एवढं मला काळजी घेतली आहे, खूप काळजी घेतली आहे. मी यांचे सगळ्यांचे आभार मानेन. आणि डॉक्टर निलेश सातबाई यांचे खूप आभार मानेन, कारण की यांच्यामुळे मला नवीन आयुष्य, नवीन जगण्याची उमेद भेटली आहे. पप्पांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि ते आम्हाला डॉक्टरांची बी साथ मिळाली आणि त्याच्यामुळे ते आमचं स्वप्न पूर्ण झालं. चेन्नईमध्ये एक दाता अवेलेबल झाला ज्यांनी हात डोनेट करण्याची तयारी दाखवली आणि आपण ते हात मोनिकासाठी बसवले. तर हे ऑपरेशन साधारण 16 तास चाललं आणि ऑपरेशननंतर मोनिकाची रिकव्हरी व्यवस्थितपणे झालेली आहे. यापुढे पण तिला फिजिओथेरपी एक्सरसाइजेस करावे लागतील आणि साधारण 4 ते 5 महिन्यानंतर तिच्या हाताचं फंक्शन सुरू होईल आणि पुढच्या 1 ते 1.5 वर्षांमध्ये हात बऱ्यापैकी नॉर्मल काम करायला सुरू होईल. ब्रेकवर जाण्यापूर्वी आठवण करून देतोय, सगळ्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्याकरता नक्की भेट द्या आमची वेबसाईट www.news18lokmat.com या ठिकाणी. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पुण्यातल्या तळजाई टेकडीवर पुणेकरांनी एकच गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. रविवार असल्यानं या टेकडीवर मॉर्निंग वॉक करता जवळपास 1,500 लोक आले होते, फिरायला आलेले होते. त्यामुळे तळजाई रस्त्यावर
वाहनं घेऊन आल्या कारणानं सुद्धा ट्रॅफिक जॅम झालं आणि सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला, कारण गर्दी झाली. पोलिसांना शेवटी बोलवावं लागलं. दुसरीकडे पुण्यामध्ये दररोज कोरोनाचे 1,500 ते 2,000 रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अशी गर्दी केल्यानं कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याचीच भीती जास्त आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. बुलेटिनमधून जाताना आठवण फक्त करून देतो, सगळ्या बातम्या सविस्तरपणे जर आपल्याला पाहायच्या असतील, काही स्पेशल व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील, नक्की भेट द्या आमच्या वेबसाईटला www.news18lokmat.com.